नाही देत. नको बाबू, बाबू नको. 3 बरं का. 1 2 3 तेव्हा 3 4 4. जातो मी आता. हा करते. हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर तुम्ही म्हणत असाल ही लगबग कशाची आहे आणि हे डेकोरेशन कशाचं आहे, आमच्या ज्याचे मुकले आहेत त्या काय खेळतात ते, तर सगळं सांगणार आहे तुम्हाला. तर हे बघा, नवरी येऊन बसलेली आहे आणि आज आहे लग्नाचा दिवस. पाहुणे रावळेसुद्धा आलेले आहेत आणि शेवटी माझ्या प्रयत्नाला यश आलेलं आहे. तर खूप दिवसात आम्ही नवरी शोधत होतो राहुलसाठी आणि त्याला आहे ना पसंत पडायच्या नाहीत नवऱ्या किंवा काही ना काही प्रॉब्लेम यायचे. तर फायनली ही बघा, ही आमची वहिनी आहे, माझ्या भावाची बायको कल्पना, आणि ही आहे राहुलची मम्मी. नवरीजवळ बसलेली, नवरी पण हाय करते आणि नवरीजवळ माझ्या मुंबईच्या ननंदबाई पण बसलेल्या आहेत. तर आता थोड्याच वेळात नवरी हे बघा लग्न लागण्यासाठी जाते. ही नवरीची मामी आहेत, ते नवरीचे मामा. तर त्यांना मी बोलले की हात धरूनच न्या तिला. तर ते बघा ती तिला घेऊन जातात ते. तर नवरीचं नाव आहे पूजा. तर लग्न आपल्या इथंच होतं हे, आणि डेकोरेशन वगैरे सगळं सकाळी सकाळी लवकर तयार केलेलं. आणि नवरी नवरदेवांची एंट्री झालेली आहे. तुम्हाला आमची नवरी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. ऑल माय चॉईस, कारण का मी माझ्या चॉईसने ही नवरी चॉईस केलेली आहे. आणि अगदी म्हणजे 15 दिवसातच हे लग्न ठरलेलं आहे. तर आता लग्नविधी चालू होतोय, तर सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे शांततेचं, आणि लग्नविधी पण ऐकायचा आहे. जितवा मुनिंदो तंते जसा भवतु ते जय मंगलानी सुदारुणन्तं धावन्ति योजनपथं कुलिमालवन्तं इन्दं विशङ्खतु मनो जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि कट्वान काट्टमुदरं. पुष्पमालिका घालायची म्हणजे तारिकेने तारकाच्या गळ्यात पुष्पमालिका घालायची. दुसऱ्या साधूला तारक म्हणजे मुलाने तारिकेच्या गळ्यात पुष्पमालिका घालायची. तिसऱ्या साधूला आपल्या हातात असलेल्या पुष्पांचा त्यांच्यावरती आशीर्वाद म्हणून, शुभेच्छा म्हणून वर्षाव करून टाळ्याच्या गजरात त्यांना आपण शुभेच्छा देतो. एतापि बोध जय मंगल अठगाथा यो वाचको दिन दिने सरते मथंदी वाचने कविविधानि चुपदवाणी मोक्षं सुखं अधिगमये नरोसपय्यो साधु साधु साधु. ते घातलं नाही का? ते घालतील ना. नुसते हसू राहिले, नुसते हसू राहिले. मी घेते आता. तुम्ही धरायचा तिकडून. बंद कर, बंद कर, कर बंद. चप्पल काढावं लागेल. चपला काढा दोघं. या ए मोकळ ये रे, ए मोकळ ये. व्हिडिओ घेऊ दे रे मोकळला. थांब थांबा आता इथंच. आता मोकळला घेऊ दे. थांब थांब थांब. नाही कर, येऊ राहिले ते बरोबर येऊ राहिले. पुडी घेतली का?
हळदीची पुडी आहे ना घे ते लावा ते लाव. हळद कुंकू लाव. पाणी दे त्यांच्याकडे हळद लाव. आता माझ्या कोणी येऊ नका. लावला का हळदी कुंकू लावला नाही बरं. तिकडे लावलं तुला येतो दरवाजा आड मोनी कुठे हां दोघी पण आलं पटकन चला. त्यांना तर बाबा टाका त्यांना तिला. 100 रुपये द्या ना काही असं ते जे हातात येते. हां दाराड नाव घ्या आणि तू तिला म्हण का पूजा ताई काय मागते दीदी साईड हो ना. होईल होईल पहिली बेटी देईन ताईच्या ओटी पहिली बेटी देईन ताईच्या ओटी हां मम्मी हिला कळतं का? ओटी आता नाव घ्या साईड हो ना. दोघं. मम्मी ते बांगडी घे बाजूला काय त्यावर ठेवली परत राहुल रावणचं नाव घेते सासूबाई येऊ का घरात राहुल तू घ्या आता मला काय नाव येते भाजी मेथीची. हा पूजा माझी. आता खाली ते उजवा पाय लावत्या तांब्याला चला आता याच्यात पाय बुडव काय मध्ये नको येऊ. दोन्ही पण पाय जातो काय जा पाय चला बाकीचे लोक या करा साईड त्रिशा साईड निघ तिकडं. कुंकाचे पाय घेऊन ना हळूहळू जा नव्हती जागी याला हात हे करायचे होते ना मला त्या कुंकाचे तिच्या हातात लावायला दे तिच्या थांडी कुंकू असं ते त्रिशा साईड बाय. फायनली आमच्या नवरीबाईची म्हणजेच पूजाची एंट्री झालेली आहे डायरेक्ट स्वयंपाकघरात. तर तुम्हाला कसं वाटलं आमचं घर, म्हणजे हे घर जे आहे ते तुम्हाला मी बऱ्याच वेळा दाखवलेलं आहे, पण लग्न कसं वाटलं आणि इकडच्या पद्धती कशा वाटल्या, नवरीचा लूक कसा वाटला, तर मी हे फायनली काम जे हातात घेतलं ना, कुठलंही काम असू द्या ते पूर्ण करते म्हणजे करतेच. तर नवरीच्या साड्या घेण्यापासून तिचे ब्लाऊज शिवेपर्यंत प्लस सगळं डेकोरेशनचं सगळं अरेंजमेंट करून फायनली नवरीला आम्ही घरात घेऊन आलेलो आहोत. आणि ह्याच दिवशी होता बड्डे. तर नवरदेवाच्या भाचीचाच म्हणजे बहिणीच्या मुलीचा बड्डे होता आणि ह्याच दिवशी माझ्या मुलीचा सुद्धा बड्डे असतो 3 डिसेंबरला.
डॉक्टर शुभदा पंकज वावळ, सरपंच नारायणगाव, हिचासुद्धा बड्डे असतो. तर मला काही जायला जमलेलं नाही. आता सासरी गेली म्हटल्यावरती दरवेळी बड्डेला जाणं शक्य नाही. नंतर रात्री आम्ही वरात पण केली थोडीशी छोटीशी. बड्डेचं डेकोरेशन आणि साऊंड सिस्टीम होती. मग त्याच्यातच सगळे पाहुणे रावळे थोडे थांबलेले. मग सगळ्यांनी थोडासा एन्जॉय केला, कारण का बऱ्याच दिवसानंतर चैतन्याचं आणि उत्साहाचं वातावरण ह्या घरात निर्माण झालेलं होतं. मग सगळ्यांनी त्याचा थोडा आनंद पण घेतला. तर हे बघा, इकडे बड्डे गर्ल पण आहे आणि सगळे पाहुणे रावळे पण उभे आहे. तर हे आहे माझं माहेर. तर इथं मी गेलेली काऊला ओवाळायला. आम्ही सगळे तिला लाडाने काऊ काय आपले रमाईंदूसारखी एका जागेवरती बसणारी नाही आहे. तिला बळच बसून ती त्रास देत होती. पण सेलिब्रेशन केलं आणि बड्डे झाल्यानंतर डान्स आणि जेवणं वगैरे पण होते. तर बिर्याणीचा प्रोग्राम होता, पण नंतर आहे ना माझा मोबाईल पण बॅटरी डाऊन झालेली होती. आणि खूप मस्त डान्स केले सगळ्यांनी. म्हणजे कॉमेडी डान्स होते सगळ्यांचे, असे काही म्हणजे प्रॉपर डान्स नव्हते. त्याच्यामुळे मी काही त्याचं शूट घेतलेलं नव्हतं. तर इथं बघा, काऊचा भाऊ पण आलेला आहे. शंभू नाव आहे वाटतं त्याचं, शाहू नाव आहे. तर तो पण माझ्याकडे पैसे मागत होता. मग मी त्याला पण पैसे दिले बघा. तर त्याला पण मी ओवाळणी टाकली. आणि लगेचच उद्या माझ्या माहेरची यात्रासुद्धा आहे. पण आता थंडी इतकी ना की बस रे बस, आणि नवरीची पाठवणी पण करायची आहे. तर इकडे आमच्या गावातल्या बायका आलेल्या आहेत, म्हणजे तिथल्या माझ्या चुलत बहिण्या वगैरे, नवरीच्या सासूबाई हे सगळे आलेले. आणि नंतर भूत वगैरे वाटणं हे पण प्रोग्राम झाला. नवरी बघायला पण आलेल्या काही बायका, सुनमुख बघायला. तर बघा, अशा पद्धतीने बड्डे पण झाला आणि लग्न पण झालं. तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करून कळवा. चला, भेटणार आहोत अशाच एका सुंदर आणि छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.